नमस्कार. तर आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे एक नवीन प्रकारची रेसिपी. ती म्हणजे लॉलीपॉप, ते एका वेगळ्या प्रकारे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला ही सगळ्यांना खूप आवडेल, कारण की बाहेरून खूप क्रिस्पी आणि आतून इतकी ज्युसी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना याचं स्टार्टर म्हणून आवडेल. तर चला आपण सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा. त्यासोबतच बेल आयकन आहे तिथे ऑल प्रेस करा. तर मी इथे काही 15 ते 16 असे लॉलीपॉपचे पीसेस घेतलेले आहेत. चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि साफ करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घेऊ शकतात. कमी असेल तर तसं प्रमाण तुम्ही कमी करा आणि जर जास्त असेल तर तसं प्रमाणाचा हिशोबही जरासा वाढवू शकतात. ते इथे मी काही घेतलेले आहेत. हे नॉर्मल टेम्परेचरवरचे, जास्त थंड नाही आहेत. त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि या लॉलीपॉपची खासियत अशी आहे की यात एकही सॉसेस यूज केलेले आपण नाही आहेत. म्हणजेच लहान मुलांना खाताना काही प्रॉब्लेम नसणार. तुम्ही इझिली देऊ शकतात बनवून आणि सॉसेसचीही गरज नाही लागणार. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेला आहे. 1 चमचा लाल तिखट, म्हणजेच मी ते काश्मीरी मसाल्याचा वापर केलेला आहे. आणि त्यासोबतच आपण धना जिरा पावडर टाकणार आहोत, तेही 1 चमचा. आणि थोडासा असा लास्टला 1 मोठा चमचा गरम मसाला. किचन किंग मसाला असेल तोही वापरू शकतात. नॉर्मल गरम मसाला आहे तोही वापरू शकतात. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी मॅरिनेट करत ठेवायचं आहे. जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलात मॅरिनेट करत तरी हरकत नाही. कमी वेळ असेल तुमच्याकडे तर 10 मिनटं ठेवलात तरी भरपूर झालं. आता वळूया आपण पुढच्या प्रोसेसकडे, जोपर्यंत आपले हे मॅरिनेट होत आहेत चिकन. आता हे मॅरिनेट झालेलं आहे. मग वळूया आपण पुढच्या प्रोसेसकडे. तुम्ही बघू शकतात हे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. त्यामध्ये आपण 1 अंडं फोडून टाकणार आहोत, म्हणजेच आपल्याला बाइंडिंग करायला खूप इझी पडेल. त्यामध्येच आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत 2 चमचे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाच्या पिठाचा वापर करावा. आणि यात मी 3 मोठे चमचेच म्हणजे पाव कप असा मैदा टाकलेला आहे. आणि आता आपण ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला हे जास्त सुकं वाटत असेल त्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकलात तरी चालेल. पण मला हे अंडं टाकल्यामुळे बाइंडिंगसाठी बरं पडलेलं आहे आणि पाण्याची आवश्यकता वाटलेली नाही. त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर अतिशय जास्त ड्राय वाटत असेल तर एखाद छोटासा चमचा पाणी टाकलात तरी चालेल. आता हे व्यवस्थित कोट करून घेऊया. आता हे कोट झालेलं आहे. तुम्ही आता पाहू शकतात किती सुंदर दिसतात आहे. आता या स्टेजला तुम्हाला पुन्हा मॅरिनेट करायची गरज नाही आहे. जास्त काय वेळ ठेवायची गरज नाही. डायरेक्टली आता आपण याला कोट करून कसं फ्राय करायची ही जास्त पद्धत व्यवस्थित बघून घ्या. आता कोटिंगसाठी मी इथे अर्धा कप मैदा वापरलेला आहे. फक्त मैदा घ्यायचा आहे. त्यामध्ये रवा किंवा कोणत्याही दुसऱ्या प्रकारचं पीठ वापरायचं नाही आहे. फक्त मैद्याने आपण याला कोट करून घेणार आहोत. इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राय केलात तरी चालेल. आता माझं इथे तेल आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे. त्यामुळे मी इथे एक असा लॉलीपॉप घेऊन व्यवस्थित सगळ्या बाजूने थोडंसं असं प्रेस करून मैद्यामध्ये व्यवस्थित कोट करून घेणार आहे. थोडंसं प्रेस करायचं आहे मैदा, ज्याने हे व्यवस्थित क्रिस्पी होतील बाहेरून. आणि तेल जसं तापलेलं आहे, एकदम जास्त तापवायचं नाही आणि कमीही नाही, व्यवस्थित तापलं पाहिजे. त्यानंतर आपण असे सगळे एकूण एक कोट करून असे आपण डीप फ्राय करणार आहोत. दोन्ही बाजूला सविस्तर आपल्याला 7 ते 8 मिनटं जास्तीत जास्त वेळ लागेल. आणि आपल्याला हा जो फ्लेम आहे तो मीडियम टू लो ठेवायचा आहे, हाय ठेवायचा नाही आहे. आता एक साईडला झाल्यानंतर 3-4 मिनिटांनी
मी दुसऱ्या साईडलाही 3-4 मिनटं असे व्यवस्थित भाजून घेणार आहे. तुम्ही आत्ता ज्याला पाहू शकतात किती मस्त क्रिस्पीसर लेयर आलेला आहे. जसं KFCच्या चिकनला असतं ना तसाच एक लेयर आलेला आहे याला. आता 7 ते 8 मिनटं व्यवस्थित तळून झाल्यानंतर मी तुम्हाला एखादा उचलून दाखवते किती छान आणि क्रिस्पी तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असं बाहेरून तुम्हाला आत्ताच व्हिडिओमध्ये दिसतंय. क्रिस्पी छानसं झालेलं आहे. लेयर खूपच कुरकुरीत झालेला आहे. तर नक्की ट्राय करा आजची रेसिपी. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकनही प्रेस करा. आणि तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्ही जर रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली. तर भेटूया आपण आता नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, व्यवस्थित खा.